की अरे जरा स्टार्ट. आत्ताच आपले गायक सोनू निगम उर्फ पाठक. तसं नाही रे, या गाण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यानंतर गोगोनच्या हवाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात क्या बात. मला याच्यावरती एकच कमेंट द्यायची फक्त. थांबा थांबा, तुमच्या कमेंटची वाढ बघा. नाथांसारखं मध्ये घुसू नका. आताच आपल्या सोनू पाठकांनी जे गाणं सादर केलं त्या गाण्यावर आपले माननीय परीक्षक, संगीत तज्ञ, संगीत हावभाव तज्ञ, संगीत हावभाव तज्ञ गजानन कुलकर्णी आणि नाथांचे डाय हार्ड फॅन गोगो संदीप करेंजी आणि संदीप करेंचे उत्कृष्ट इमिटेटर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतील. आणि हा जो जनसमुदाय बसला आहे आपला गरीब ऑडियन्स, आदरणीय ऑडियन्स, प्रत्येक परीक्षकाला टाळ्या वाजवून दाद देतील. आणि जर काही प्रतिक्रिया असेलच तर त्यांची सगळ्यात शेवटी घेण्यात येईल प्रतिक्रिया. आदरणीय नाथाला काहीतरी बोलायच्या आपल्या ह्याच्याकच कर ना. पहिल्या स्टेजवर जाऊन ते मिठी वगैरे होता काय गायला शेवटची जिंकलंस चाबूक व्हावा, चाबूक उठ उठ. गाणं जगलास तू आज. खऱ्या अर्थानं तू ते गाणं जगलास. आणि मला इथं एकच कमेंट द्यावीशी वाटती, ठकास महाटक आणि महाटकास पाठक. क्या बात. या पुढील कमेंट गौरव देतील. पण महाटक म्हणजे कोण म्हणायचं तुला? म्हणू रे. पहिला ठक कोण आहे? जगास दे कळू आणि महाटक आहे वळू. बर लागला पळू. संगीत आणि थांबा आता अजून गौरववर्धनचे कमेंट्स आहेत तुमच्या. चांगलं झालं गाणं. थोडं टेक्निकल जर बोलायचं असेल या गाण्याबद्दल तर मुखड्याबद्दल दुसरी जी ओळ आहे मुखड्यामध्ये काय ती तू जरा शब्द सांगू शकतोस का? 15 मिनिट त्यात सरगम घेतली. सप्तकात जातो तो वरच्या. त्यातनं जे तू मॉड्युलेशन घेतलंस ना ते मला खूप आवडलं. पाठक पहिलं म्हणजे हो नाही हो नाही आणि काहीतरी असं मला पण कळलं वगैरे. जी सर वगैरे 1994 दाजींनी जेव्हा हे गाणं लिहिलं तेव्हा त्यांना मुळात त्यांना कल्पना नव्हती. एक किस्सा सांगतो दाजींचा. आठवण दाजी त्या दिवशी दाजी भाजी यायला गेलेले. माझ्या मते गजाननला आठवतो तो किस्सा. दाजींनी जेव्हा लिहिलं गाणं तू होताच बोलतो तिकडे हिंदी गाणं दाजी कुठले आले. असू दे रे. एखादी काही चूक सांगेल ना त्याला म्हणायचं रे तुमच्यासमोर गाणे आता नर्वस झालेलं. दाजींचा एक किस्सा मला आठवला. पहिल्यांदा आधी दाजींचा एक किस्सा मला आठवला. दाजींच्या घरी त्या दिवशी त्यांची बायको होती आणि दाजींच्या घरी भाजी नव्हती कोणती करायला. तर मग दाजींची बायको म्हटली की जावा दाजी घेऊन या भेंडीची भाजी. दाजींनी पिशवी घेतली आणि ते सायकलवरनं जाणार होते पण त्यावेळी सायकल पंक्चर झाली. तिकडे त्यांनी एक कविता रचली होती ना. हो जातानाच म्हणजे रिक्षातून जाताना एक कविता त्यांना आठवलेली मला आठवते. ही भाजी अणू कशी आहे कुठे पिशवी माझी. आहे कुठे माझी पिशवी. त्यावेळी दाजी जेव्हा बाजारात गेले ना तेव्हा भरपूर भाज्यावाल्या बसलेल्या. भाज्यावाल्या त्यावेळी वेगळीकडे गेलं गाणं वगैरे संपलं नाही. पण दरवेळी दाजींबरोबर त्यांची काय म्हणायचं बायको असती भाजी घ्यायला पण त्यावेळी नव्हती. परंतु तिथं ज्या भाज्यावाल्या बसलेल्या त्यामध्ये एक भाजीवाली होती. तिच्याकडं दाजींनी नजर रोखून पाहिलं आणि त्यांना त्यावेळी ही पहिली ओळ आठवली
जरा तसं मला हे ऍक्च्युली हा रेफरन्स आठवत नव्हता तुला म्हटलं ना मगाशी आता हा किस्सा जी सर वगैरे हा किस्सा पुढं गौरव कंटिन्यू करेल. तर तेव्हा दाजींना आठवलं की आपल्या घरी आज बटाटे नाही आहेत बाबा, कांदे मला घ्यायचे, माझी भेंडी होती, आलू लेलो, कांदे लेलो, ही जी काही आपली वेलकम नावाच्या सिनेमात जी काही टॅगलाईन आहे वेलकमची, आज सगळ्या जगाला माहिती आहे वेलकम टॅगलाईन काय आहे. तर ती तिकडं तर तो किस्सा एक आहे, तो नंतर वाटलं असं कंटिन्यू करेन. चांगलं म्हणलास तू गाणं, एक प्रयत्न म्हणून चांगला होता. आणि पण हे जर मुलीला इम्प्रेस करायचं झालं तर गाणं हे योग्य आहे का म्हणजे परिश्रम घेतले मॅडम. हा आणि खरंच तुझं खऱ्या अर्थाने जसं गजानन म्हणत खऱ्या अर्थाने तू गाणं जगलास. धन्यवाद. आणि त्यातली तुझी कृती, तुझी प्रकृती